तर राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरेंचं आज रामरक्षा आंदोलन आहे। तर राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरे आज 4 वाजता रामरक्षा आंदोलनाला सुरुवात करतील। दादरच्या कबूतरखान्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरामध्ये आज हे आंदोलन सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर हिंदूंनी रामभक्तांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंनी केलंय। चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय असा आरोपही ठाकरेंनी केलेला आहे। ही दोनही दृश्य आपण पाहू शकतोय। कबूतरखान्याजवळच्या हनुमान मंदिरासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। आज रामरक्षा आंदोलन होणार आहे आणि त्या संदर्भात आता दादरमध्ये बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। ते स्वतः या हनुमान मंदिराच्या परिसरात उपस्थित आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय आजपासून खरं तर हे आंदोलन जे आहे ते सुरू होणार आहे। शिवाय आता आम्ही राज्यामध्ये आंदोलन सुरू करतोय आणि त्यानंतर आम्ही अयोध्येलाही जाणार असंही ठाकरेंनी सांगितलं होतं। कशी तयारी आंदोलनाची करण्यात आलेली आहे, पुढची भूमिका काय असेल, सविस्तर? नक्कीच आपण पाहतोय की सेजल, आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। दादर येथील जे पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर आहे, या मंदिरामध्ये आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनाची सुरुवात होणार आहे। 4 वाजता आंदोलनाची सुरुवात होईल। 4 वाजता या ठिकाणी महाआरती आणि हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी आणि हिंदूंनी उपस्थित राहावं असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केलं होतं। आणि यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या संपूर्ण दादर परिसरामध्ये जे आहे ते जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सर्वत्र भगवे झेंडे, त्याचसोबतच बॅनरबाजी जी आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आणि आता हिंदू माफ करणार नाहीत, रामरक्षा आंदोलन, अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण दादर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीचे आरोप जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी केले होते आणि यानंतर भाजपची नक्की भूमिका काय, भाजपनं देखील याबद्दल भूमिका निवृत्ती, या संदर्भात तुमच्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।